दत्तगुरूंना आवडणारी भक्ती आणि आपली भक्ती यात नेमका फरक काय? आपली भक्ती बहुतांश वेळा व्यापारी असते. आपण देवाला नमस्कार करताना मनात आधीच नोकरी, पैसा किंवा सुखाची एक मोठी यादी तयार ठेवलेली असते. आपण देवाला काहीतरी देऊन बदल्यात स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे इच्छा पूर्ण न झाल्यास आपला देवावरील विश्वास लगेच उडतो. पण दत्तगुरूंना ती भक्ती प्रिय असते जी अत्यंत निष्काम असते, जिथे भक्त मला काहीही नको, फक्त तुझे प्रेम हवे या निखर भावाने उभा असतो. जेव्हा भक्ताला फळाची कोणतीही हाव उरत नाही, तेव्हाच दत्तगुरू स्वतःहून विश्वातील सर्व अथांग वैभव त्याच्या पायाशी अत्यंत प्रेमाने आणून ठेवतात. देवाला वापरण्यापेक्षा देवासाठी वापरले जाण्याची स्वतःची तयारी दर्शवणे हा आपली भक्ती आणि दत्तगुरूंच्या भक्तीतील सर्वात मोठा मूळ फरक आहे. आपण देवाला केवळ मंदिराच्या गाभाऱ्यात आणि मूर्तीत शोधतो. मंदिरातून बाहेर आल्यावर आपला मुक्या प्राण्यांकडे आणि गरिबांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत निर्दय असतो. दत्तगुरूंना ती भक्ती आवडते जिथे भक्ताला रस्त्यावरील भुकेल्या श्वानामध्ये आणि दुःखी माणसात साक्षात परब्रह्माचे जिवंत रूप दिसते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा खरा अर्थच हा आहे की देव सर्वव्यापी आहे. तो कुणा एका जागेपुरता कधीच मर्यादित नाही. अनेक भक्तांचा असा अंगावर काटा आणणारा अनुभव आहे की मंदिरात जाऊनही जे संकट सुटले नाही, ते केवळ एका भुकेल्या जीवाला घास भरवल्याने अत्यंत अनपेक्षितपणे व एका रात्रीत सुटले. मंदिराच्या भिंतीबाहेर निसर्गाच्या कणाकणात साक्षात दत्तगुरूंचे रूप पाहण्याची ही प्रगल्भ दृष्टी ईश्वराला स्वतःच्या अत्यंत प्रेमात पाडते. आपल्या भक्तीची सर्वात मोठी कमकुवत बाजू ही आहे की जरासे संकट आले की आपण देवाला जाब विचारतो आणि रडत बसून स्वतःचे नशीब कोसतो. आपण देवाला तू मलाच का दुःख दिलेस असा प्रश्न विचारून साक्षात त्याच्या अत्यंत अचूक आणि डोळस नियोजनावरच संशय घेत असतो. पण दत्तगुरूंना तो भक्त आवडतो जो भयंकर दुःखातही हिमालयासारखा शांत राहतो आणि त्या संकटाला कर्माची शुद्धी करणारा साक्षात ईश्वरी प्रसाद मानतो. माझ्या भल्यासाठीच स्वामींनी हे संकट दिले आहे हा अढळ विश्वास भक्ताच्या मनातील सर्व अनामिक भीती आणि ताणतणाव समूळ जाळून टाकतो. तक्रार करण्याऐवजी अत्यंत स्थितप्रज्ञपणे संकटाचा सामना करणारी ही भक्ती साक्षात दत्तगुरूंना भक्ताचे अदृश्य रक्षणकर्ते बनण्यास भाग पाडते. आपली भक्ती अनेकदा दिखाव्याची असते. आपण महागडे कपडे घालतो, कडक उपवास करतो आणि लोकांना दाखवण्यासाठी मोठमोठे विधी करतो. पण आतून आपले मन क्रोध, ईर्ष्या आणि मत्सराने अत्यंत भयंकरपणे भरलेले असते, जिथे साक्षात ईश्वराचा वास कधीही आणि कोणत्याही स्थितीत राहू शकत नाही. दत्तगुरूंना बाह्य देखावा नाही, तर अत्यंत निरागस आणि पारदर्शी मन आवडते, ज्यातून सर्व खोटा अहंकार आणि कपट मुळापासून नष्ट झालेले असते. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या सिद्ध बीजमंत्राची ऊर्जा केवळ अशाच शुद्ध मनामध्ये टिकते जिथे भक्ताचे स्वतःचे असे कोणतेही भौतिक अज्ञान उरत नाही. अनेक भक्तांचा साक्षात अनुभव आहे की दिखाऊ पूजा करणाऱ्यांना काहीही मिळाले नाही, पण फाटक्या कपड्यातील अत्यंत शुद्ध मनाच्या भक्ताला साक्षात दत्तगुरूंनी दृष्टांत देऊन त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. आपल्या भक्तीत एक अत्यंत सूक्ष्म आणि भयंकर आजार असतो, तो म्हणजे मी किती मोठी साधने केली, मी रोज पारायण करतो याचा खोटा अहंकार. आपण आपल्या भक्तीचे साक्षात मार्केटिंग करतो आणि स्वतःला इतर सामान्य लोकांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ व पुण्यवान समजू लागतो. पण दत्तगुरूंना तो भक्त प्रिय आहे जो स्वतःला अत्यंत क्षुद्र मानून माझ्याकडून जी भक्ती घडत आहे ती केवळ स्वामीच करवून घेत आहे या भावाने जगतो. तो आपल्या साधनेचे सर्व श्रेय अत्यंत नम्रपणे दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि स्वतःला केवळ एक रिकामे भांडे समजतो.
भक्तीतून निर्माण होणारा हा अहंकार जेव्हा शून्यावर येतो तेव्हाच खऱ्या अर्थाने दत्तगुरूंचे अथांग चैतन्य त्या भक्ताच्या हृदयात कायमचे प्रवेश करते. आपण जेव्हा देवासमोर उभे राहतो तेव्हा आपल्या मनात अनेकदा आपल्याला त्रास दिलेल्या लोकांबद्दल अत्यंत भयंकर राग असतो आणि आपण त्यांच्या नाशाची प्रार्थना करतो. आपण देवाला आपला वैयक्तिक सूड घेण्याचे एक साधन बनवतो, जे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून अत्यंत तामसिक आणि चुकीचे कृत्य आहे. दत्तगुरूंना ती भक्ती प्रिय आहे जिथे भक्त स्वतःचे नुकसान करणाऱ्यांनाही अत्यंत आईसारख्या मायेने आणि मोठ्या मनाने कायमचे माफ करतो. श्री गुरुदेव दत्त या मंत्राच्या जापाने भक्ताच्या मनातील हा रागाचा अग्नी शांत होऊन तिथे एक अत्यंत निखळ करुणा जन्म घेते. अनेक भक्तांचा असा डोळ्यात पाणी आणणारा अनुभव आहे की ज्या दिवशी त्यांनी विरोधकांना खऱ्या मनाने माफ केले, नेमक्या त्याच दिवशी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत रखडलेले मोठे काम विनासायास पूर्ण झाले. आपली निम्मी भक्ती ही ग्रहांच्या वक्र दृष्टीला, साडेसातीला किंवा समाजातील काळ्या जादूला घाबरून त्यातून वाचण्यासाठी केलेली एक तडजोड असते. आपण देवाला प्रेमाने नाही तर भविष्यातील भयंकर धोक्यांच्या केवळ भीतीने शरण जातो, जी खऱ्या अर्थाने शरणागती असूच शकत नाही. पण दत्तगुरूंना ती भक्ती अपेक्षित आहे जी अत्यंत निर्भय असते, जिथे भक्त माझे स्वामी सोबत असताना मला कुणाचीही भीती नाही या विश्वासाने जगतो. हा अढळ विश्वास भक्ताच्या मनातील मृत्यूची आणि अपयशाची सर्व भीती कायमची जाळून त्याला आतून वज्रासारखे अत्यंत कठोर आणि निर्भय बनवतो. भीतीतून केलेली भक्ती माणसाला कमकुवत बनवते, तर निखळ प्रेमातून केलेली भक्ती साक्षात दत्तगुरूंचे अभेद्य सुरक्षा कवच भक्ताभोवती निर्माण करते. आपली भक्ती अनेकदा टार्गेट पूर्ण करण्यासारखी असते. आपण अर्थ न समजून घेता भराभर पोथीची पाने उलटतो, जेणेकरून पारायण लवकर संपेल. हे केवळ ओठांनी केलेले यांत्रिक वाचन असते, ज्यात मेंदू संसारातच अडकलेला असतो आणि हृदयाचा देवाशी कोणताही संपर्क झालेला नसतो. दत्तगुरूंना ती भक्ती भावते जिथे पोथीची केवळ एकच ओळ वाचली तरी ती अत्यंत सखोल आणि साक्षात डोळ्यांतून अश्रू आणणाऱ्या एकाग्रतेने वाचली जाते. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करताना भक्ताला आजूबाजूच्या जगाचा पूर्ण विसर पडतो आणि तो साक्षात त्या नाद ब्रह्मात विलीन होतो. अनेक भक्तांचा असा थरारक अनुभव आहे की यांत्रिक पारायणे करून जे मिळाले नाही ते केवळ 10 मिनिटे डोळे मिटून अत्यंत आर्ततेने मारलेल्या हाकेने मिळाले. आपल्या भक्तीचा मूळ उद्देश हा आपल्याकडील पैसा, सत्ता आणि नाती यांना कोणत्याही परिस्थितीत अत्यंत घट्ट पकडून ठेवणे हा असतो. जेव्हा यातील एखादी गोष्ट निसर्गाच्या नियमानुसार निसटून जाते तेव्हा आपण पूर्णपणे कोलमडून पडतो आणि देवावर अत्यंत भयंकर संतापतो. पण दत्तगुरूंना ती भक्ती आवडते जी संसारात राहूनही पाण्याच्या प्रवाहातील कमळाच्या पानासारखी अत्यंत विरक्त आणि अलिप्त असते. जे आले ते स्वामींची कृपा आणि जे गेले ती स्वामींची इच्छा. ही प्रगल्भ अवस्था भक्ताला कोणत्याही भौतिक मोहात कधीही अडकू देत नाही. संसाराचे सर्व चटके सहन करूनही मनावर कसलाही ओरखडा न उमटू देणारी ही अवधूत भक्ती साक्षात दत्तगुरूंना भक्तासमोर नतमस्तक करते. आपल्या भक्तीचा शेवटचा थांबा हा एक मोठे घर, गाडी आणि सुखी संसार मिळवणे हाच असतो. आपण कधीही जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मागत नाही. आपण देवाला संसाराच्या एका अत्यंत छोट्या आणि नश्वर चौकटीत अडकवून ठेवतो आणि साक्षात ईश्वराकडे कधीही ईश्वरालाच मागत नाही. दत्तगुरूंना ती भक्ती आवडते जिथे भक्ताला परब्रह्माशी अद्वैत एकरूप होण्याची आणि मोक्षाची एक अत्यंत गोड, आर्त आणि अंतिम ओढ लागलेली असते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा नाद जेव्हा भक्ताला स्वतःच्याच श्वासात ऐकू येऊ लागतो तेव्हा देव आणि भक्त यातील सर्व अंतर कायमचे संपते. अनेक सिद्ध योग्यांचा आणि भक्तांचा असा अनुभव आहे की या अद्वैत भक्तीने
त्यांना ध्यानावस्थेत साक्षात परमानंदाची अनुभूती दिली, जिथे स्वतःचे अस्तित्व संपून ते केवळ आणि केवळ साक्षात दत्त स्वरूप बनले. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.